मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 ढोल या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, आमच्या ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता। आमच्या ढोल्याने कोणती शपथ घेतली होती? उत्तर, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमच्या ढोल्याने घेतली होती। प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा। उत्तर, सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे। त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे। निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते। आमच्याच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर, आमच्या ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता। आमच्या ढोल्या ढोल वाजू लागला की गावातील स्त्री पुरुष पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागायची। आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत असे। ढोल कसा तयार करतात? उत्तर, ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो। त्यावर कातडी चढवतात, कोणी ढोलाचे पाने बसवतात, कोणी दोऱ्या आवळतात। अशा प्रकारे ढोल तयार करतात। ढोलाच्या रूपाने आमच्या आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले? उत्तर, आमच्याला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल। त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल। तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल, त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड। त्याचा कुणीतरी ढोल बनवेल, तो ढोल पुन्हा वाजवू लागेल। त्या ढोलाच्या रूपात आमच्या आपल्यातच राहील।
प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. आसमांतात घुमणे. वाक्य: आमशाच्या ढोलाचा नाद होळीच्या दिवशी आसमंतात घुमला. पटाईत असणे. वाक्य: सोहम तबला वादन करण्यात पटाईत आहे. दणाणून सोडणे. वाक्य: गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. शपथ घेणे. वाक्य: पूनमने खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवण्याची शपथच घेतली. रिंगण धरणे. उत्तर: गावात आलेल्या जादूगाराचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांनी जादूगाराभोवती रिंगण धरले. प्रश्न चौथा, तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा. उत्तर: फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. यालाच होळी दहन म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय मिळविण्यासाठी आणि असुरी शक्तीचा नाश करण्यासाठी होळी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल आणि रंग उधळतात. हा सण जातपात विसरून सर्वांना एकत्र आणणारा आणि मैत्रीचा संदेश देणारा सण आहे. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.